ऐक ना, प्रसाद. सॉरी, मला वाटलं प्रसादच आहे की काय आज पण स्किट मध्ये. सॉरी. नम फालतूगिरी बंद करा. तुझी फालतूगिरी नकोय. अरे मला खूप टेन्शन आलं ग. माहित नाहीत मला बाबा परमिशन देतील की नाही. तुला सांगते मगापासून तेच लावलेस. तू का टेन्शन घेतेस? अरे मी आले ना, आता टेन्शन घ्यायचं नाही. सगळं सांभाळून तू घेशील. टेन्शन घेऊ नकोस ग. हे डॅड लोक असतात ना, हे ना कधीच पोरांवर विश्वास ठेवत नाही. अजिबात ट्रस्ट नसतो त्यांचा. पण आपण सुद्धा ना त्यांना पटवून द्यायचं की आम्ही तुमचा विश्वास ब्रेक करणार नाही. म्हणजे आपण खरंच बाबांचा विश्वास ब्रेक नाही करायचा आहे. ऍक्च्युली आपण नाही करू शकत विश्वास ब्रेक, पण आपल्या बॉयफ्रेंडचं काहीच सांगू शकत नाही. रहा विनाजर, सहा विनाजर. 6 मिनिटं आपणच करतोय. त्यांना बोलवायचं का? वा वा. कॉल हिम. बाबा अंकल. बाबा अंकल. बाबा अरे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ना. तिथं फक्त फाईल ठेवून द्या तुम्ही. तुमचं माया नाव सांगितलं ना, तिथं काम 100% होऊन जाईल. हा फक्त तुम्ही आहे ना, माया आणि तुमच्यामध्ये जो व्यवहार ठरला आहे ना, तेवढा फक्त तुम्ही बघा. त्याच्यात जर का काही गडबड झाली तर मायासारखा बेकार माणूस नाही. हा ते फाईल तिथं गेल्यावर माया नाव सांगा साहेबाले, बस इतकं लक्षात ठेवा तुम्ही. हा होते तुमचं काम. चला ठेवतो मी. बाबा बाबा पाहिलं का कोण आलंय आपल्याकडे. नमस्कार अंकल. कोण तू? भंकसराव? एक मिनिट. अंकल संबेराव आहे. मी संबेराव भंकसराव नाही. अरे मला माहित आहे संबेराव आडनाव येऊन ते आलं, पण तू आमच्या घरी आली का नुसती भंकस करत राहायचं ना, म्हणून मी ते संबेरावचं भंकसराव केलं. जोक केला मी ना. एक मिनिट. मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की यावर्षी मी पास झाले अंकल. सो आम्ही मैत्रिणी मिळून कुठेतरी फिरायला जायचं म्हणत होतो. अरे मनाचं काय त्याच्यात, डायरेक्ट निघून जायचं ना बाहेर. जाऊ. मग थँक्यू सो मच अंकल. उगाच टेन्शन घेत होतीस, मग अंकलने परमिशन पण दिली. थँक्यू बाबा. Thanks, बाबा uncle, thanks. थँक्यू. अरे ह्याच्यात काय थँक्यू म्हणायचं आहे बेटा. हे बघ सगळ्यांना. बेटा, मी तुला सांगतो, तुझ्या मनात काही बी येईल ना, तसं मनात रोखायचं नाही, डायरेक्ट ते करून टाकायचं. वाटलं नव्हतं तुम्ही खरंच एवढे भारी असाल. ऍक्च्युली आम्ही विचार करतोय नाशिकच्या वनीदेवीला जायचं. नाशिकच्या वनीदेवाला चालले तुम्ही? या. अरे बापरे, केवढं जागृत देवस्थान आहे ते. कमाल आहे. जा जा तिकडे जा. जाऊन साकडं घालणार देवीला. यावर्षी कसे आम्हाला छान छान मार्क्स मिळून दिले, तसे नेक्स्ट टाइम पण दे असं आम्ही. अरे वा वा देवीचं वा, जा जा दर्शन. जा जा, मस्त जाऊन या तुम्ही. बरं परवा येऊ आम्ही परत. म्हणजे रात्री तिकडेच थांबणार आहे तुम्ही? हो म्हणजे थांबावंच लागेल ना बाबा. कसं आहे ना, रात्रीचा प्रवास करू नये असं तुम्हीच म्हणता ना बाबा, मग काय करणार, थांबावंच ते लागणार. रात्रीचा प्रवास करू नये, बरोबर आहे. नाही थांबा तुम्ही तिथं, रात्री काय येऊ नका, तिथंच थांबा तुम्ही. हो थँक्यू हो थँक्यू हो. अंकल थँक्यू. काय टेन्शनच नाहीये. हॅलो चंदू, परमिशन दिली अरे काय करून आला रे? सगळ्यांना सांग. काय लेखा ते टीव्हीवर हास्य जत्रा पाहत राहतात, मॅटावानी हसत राहायचं तू. अरे नाही, माझी पोरगी येणार आहे तिकडं देवीच्या दर्शनाले. हा आता तिची राहण्याची व्यवस्था करत, या संग मैत्रिणी पण आहे. काय 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 झालं. अरे ते काय, अबे 3 बंगले आहेत तुझ्याकडं, कुठल्या तरी एका बंगल्यामध्ये ठेव द्यायले. हा आता ते तिथं येणार आहे. हा तर त्याची काळजी घेईन, त्याला राहण्याची व्यवस्था कर द्यायची. बाबा. चल ठेवतो. हा चल. हा झाली राहण्याची व्यवस्था झाली तुमची. बाबा चंदू काकांना कशाला फोन केलात तुम्ही. अरे बेटा, काका होईन तू आले ते. आता नाशिकले चालली तू, काकाकडे राहायची नाही का? कशाला ना बाबा, कशाला उगाच. आता मी मैत्रिणी चाललो ना, आम्ही 3, 4, 10, 15, 25, 25 जणी असणार. कशाला उगाच त्यांना अडचण ना बाबा. त्याला कायची अडचण आहे. 3 बंगले त्याच्याकडे. त्याच्या रोडच्या टेंडरचं काम मीनच पास करून दिलंय मंत्रालयातून. तो नाही म्हणते का, जा त्याच्याकडे राहायला. खाली मारत नाही तुमच्यात राहता. त्याला काय अर्थ आहे? अचानक कोणी प्लॅन कॅन्सल करतं का नाशिकच्या वनदेवीचा? काय यार, अशी आता समोर असते ना 2-4 जागीच गेले असते. काय झालं. सॉरी, आय एम सॉरी. काय झालं, काय झालं, सॉरी अंकल, ते ना काय झालं तुमचे- बेटा? अहो काय नाही, प्लॅन कॅन्सल केला नाशिकच्या अरे वनदेवीचा. यार. अरे यार, प्लॅन कॅन्सल केला. याला काय अर्थ आहे यार. आता माझ्या बाबांनी सगळी परमिशन वगैरे घेऊन ठेवली होती, तर ते काय सांगणार माझ्या चंदू बेटा, काकांना. टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. हे बाय, ग्रुपच्या सोबत राहायचं. ग्रुप जे म्हणते ना तेच फायनल करायचं. आपले अलग घोडे दौडायचे नाही. काय झालं, ग्रुप काय म्हणते नाही तेच मी तुमचा? वाचते. एक मिनिट. हा मी ऐक ना, हे
रसिका काय म्हणताय सगळे लोणावळ्याला जायचं का 2 दिवस? अंकल लोणावळा? आम्ही नाशिकचं जाऊ दे, त्यांना सांगा तुम्ही, आम्ही लोणावळ्याला जातो 2 दिवस. हो, बाबा. तिकडच्या देवीचं दर्शन घेऊन येतो आम्ही मग. लोणावळ्याला कुठं देवी आहे पण? आहे ना, देवी आहे ना, आहे 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 ना बाबा, आहे. हे, देवी आहे. देवीचं एक मंदिर मंदिर आहे आहे. लोणावळ्याला. आहे का असं ना? आता तुम्ही म्हणता असं देवीचं मंदिर, पण मी काय म्हणतो, कोण कोण जाणार, कोण कोण आहे तिथं तुम्ही? हे मी हा. नम्रता, शिवाली, वनिता, प्रसादी प्राजक्ता. प्रसादी निमिषी, बाबी, अमिरी, शामी, प्रभाकरी, पॅडिली. नाही, हिनं जे नावं घेतले तिथपर्यंत ठीक आहे, पण ते प्रसादी, हा. पॅडिली, हे काय मला असं जरा नाही ते बनवते म्हणजे सांगते. हे हल्ली ट्रेंड आलं ना, वेगवेगळी नावं ठेवतात आई वडील आपल्या मुलांचं, असं नाही का थोडस, त्यामुळे प्रसादी, पॅडिली असं मी नाही, पण ते प्रभाकरी एकदम अंडाकरी सारखं नाही वाटत का तुला? योग टाकला मी हसून भरली कॉमेडी तुमच्यात अंकल. एक नंबर जोक होता. बाबा जमला तुम्हाला आता. पोटे येणार आहे वाटते तुमच्या संघ. हो बाबा, कॉलेजमधली काही मुलं आहेत आमच्या बरोबर, पण आम्ही एकत्र नसणार बाबा, वेगवेगळं असणार. म्हणजे आमचं आम्ही जाणार, त्यांचं ते येणार. म्हणजे आम्ही वेगळ्या हॉटेलमध्ये, ते वेगळ्या हॉटेलमध्ये फिरायला जातात, ते वेगळीकडे, आम्ही त्यांच्याकडे जाणारच नाही. आम्ही वेगवेगळ्या स्पॉटवर पटकनावर. हा. असं कसं? एका क्लास मध्ये तुम्ही आहे, एका कॉलेजमध्ये शिकताना अलग अलग जाणार आहे तुम्ही? हो. अरे ट्रिपले अलग अलग जात असते कधी? मॅट आहे का तू? अरे पोटे तुमच्या सोबत पाहिजे. नको. उद्या जर का तुमच्या पोरीची कोणी छेडखानी काढली तर कोण मती येणार आहे? पोटेच मती येणार आहे ना. मग मले सांग बेटा, उद्या जर का तू प्रवासाला गेली, हा, मग तुला पाण्याची बॉटल लागली, कुठं चिप्सचा पुडा लागला, कुठं बॅग उचलत झाली, तर पोटेच कामी येत असते ना. जरा बाबा, आमच्या मुलींच्या भावना किती करेक्ट समजतात हो तुम्हाला. अरे बेटा, मी ना कॉलेज लाईफ मध्ये तेच केलं ना बेटा. निऱ्या पोरीच्या मागे राहत जाऊ मी. माझ्या बापानं मला गाडी घेऊन दिली, पण घ्यायला मी पोरीले जात जाऊ. अंकल तुम्ही म्हणजे ना खरंच खूप भारी आहात. मग अरे, पण तुम्ही चालले ना, लय चांगले करून राहिले लोणावळा देवीच्या दर्शनाले. हो बाबा. लोणावळा पोलीस स्टेशन, संजय जाधव. बाबा हॅलो पोलिसांना कसं? संजय. मला तेच कळत नाही. अबे गांडूळ गिटक्या. अबे मले नाही ओळखला का? अबे अख्ख्या जगात तुले गांडूळ गिटक्या कोण म्हणते दुसरं? अबे आण्या बोलतो मी. मी काय म्हणतो, अबे माई गोष्ट ऐक ना तू, का माई पोरगी लोणावळ्याला देवीच्या दर्शनाला येऊन राहिली. इथे बसेल. बस. लोणावळ्याला देवीचं मंदिर आहे तिथं. आहे तुले का? अबे तुही परवा बदली झाली आहे तिथं. तुले काय माहिती आहे बे? मंदिर आहे तिथं. पोट्या बाट्याला माहित राहते, आपल्याला काय माहित राहते? हा, तर मी काय म्हणतो माहिती आहे का, तर हा माई गोष्ट ऐक का, ते पोटे पोरी सगळे सोबत जाणार आहे. त्याला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. एक हवालदार त्याच्या सोबत 24 तास सोबत ठेवायचं. हा. कशाला हा. बाकी काय म्हणतं? हे ते जरा डोक्यावर पडलेत का तुझे बाबा? त्यांना सांग ना, पोलीस कशाला पाहिजेत? एक मिनिट, पॅडी आणि प्रसादला नाही, सांगायला लागणार. नाही. पिकनिक म्हणलं की त्यांना बसायला लागतं. नाही नाही मी मला तुला ऑलरेडी सांगितलं होतं ना. तुझी पण काढून ठेवली बाजूला. डोंट हा, मग ठीक आहे. ते नाही, मी तुला सांगितलं होतं माझे बाबा डेंजर हो, पण आता थांब एक मिनिट, मला नुसतं मी ना त्यांना मेसेज करतो. मी काय म्हणतो, हा बाबा. तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये राहायला जाणार आहे? सदानंद. एका कुठल्या तरी हॉटेलचं नाव सांगा, नाही तर पहिले सदानंद हॉटेल सांगा आणि राहायला जाण स्वीट ड्रीम हॉटेलमध्ये. असं नको व्हायला. नाही ऍक्च्युली अंकल कसं आहे ना, ते आमचं स्वीट ड्रीम होतं की सदा आनंद देणाऱ्या हॉटेलमध्येच राहायला बरं. जायचं. आता सदा आनंद देणारं हॉटेल म्हणजे एकमेव MHG हॉटेल. नाव विसरतो. MHG हॉटेलमध्ये राहणार आहे म्हणते ते. काय बोलतो?
अबे अबे गजाचं हॉटेल आहे ते. अबे दोस्त आहे ना मला गजा. अबे हाय माझ्याकडे नंबर त्याचा. लावतो त्याला फोन लावतो मी. हा काळजी नको करू तू. हो हो चल ठेवतो. हो अरे येतो ना मस्त 90 करू कार्यक्रम. हा चल चल. बाबा काय हो तुम्ही तुम्ही पोलिसांना फोन लावला डायरेक्ट. म्हणजे सतत आमच्या पाळतीवर हवालदार असणार आहेत का? आम्ही असं कुठेही जाणार देवी दर्शनाला जाणार तिथे मागे हवालदार येणार. आम्हाला समजा असं वाटलं की आता फिरायला जावं बाबा धबधब्यावर जावं तर तिथे मागे मागे येणार पोलीस. आमच्या मित्रांना नाही आवडत बाबा. अरे बाप म्हणून मला काळजी वाटते बेटा तुझी. उद्या काही प्रॉब्लेम झाला तर काय करणार आहे मग. थांब त्या गजाले फोन लावतो मी हॉटेलवाल्याला. नको ना बाबा बाबा आता प्लीज कोणाला फोन नका लावू बाबा नको प्लीज. अरे पण अरे आपल्या ओळखीचे आहे ते. ओळखीचा फायदा नाही घ्यायचा का अरे मग? ओळखीचे असू दे हो. येऊ का? पण नमस्कार, मी गौरव मोरे. मी यांचा अकाउंटचा प्रोफेसर आहे. अरे मी नमस्कार नमस्कार. नमस्कार मीच यांची एज्युकेशनल ट्रिप घेऊन चाललोय लोणावळ्याला. मी यांना तिकडे चिक्कीचा कारखाना दाखवणार आहे. पाहिलं ना बाबा आमचे सर पण आले. आता तुम्हाला अजून काय पाहिजे बाबा. बघा ना म्हणजे आता पोलीस ते हवालदार अजून कोण चंदूकाका वगैरे काही नको ना बाबा प्लीज. आता तरी विश्वास ठेवा ना बाबा प्लीज. हे बाय तू जेव्हा नाशिकच्या देवीच्या मंदिरातून डायरेक्ट लोणावळ्याला प्लॅन शिफ्ट केला ना तेव्हाच माझा तुमच्यावरचा विश्वास बुडाला होता बेटा. अरे कुत्री आलेत का बाहेर? हा ठरवून ठेवलेला त्याने. हा ठरवलेला आहे म्हणजे टाकायची वाट बघत होता. खोटे बोलले माझ्याशी. नाशिकच्या देवीच्या दर्शनाला जातो म्हणले लोणावळ्याला चालले. खोटे बोलले माझ्याशी. टुडे जनरेशन इज व्हेरी इम्पॉसिबल. तुम्ही पहा बरं किती समंजस वाटतं मला. प्राध्यापक आहे ना तुम्ही? Thank you. तुम्ही अकाउंटचे प्राध्यापक आहे ना? Yes. सांगा बरं मला 73 वजा 13 किती होते? 73 वजा 13 100 न सुरुवात करता तुम्ही. ये बाबू इथं बस बरं असं. काका बस बस. ऐका ना काका. नाही तू लायकी नाही आहे पण बस तू इथं. कुठं कुठं? बस इथं सोप्यावर बस. सोप्यावर? हा. काका तुम्ही पहिल्या ज्यांनी मला सोप्यावर बसवलंय ना ते इतके वर्ष सगळ्यांनी मला